महाराष्ट्र न्यूज तर्फे कर्तृत्ववान महिलांचा कर्तव्यजननी पुरस्काराने सन्मान। महाराष्ट्र न्यूज आयोजित कर्तव्यजननी सन्मान सोहळा डोंबिवली येथे उत्साहात पार पडला। जागतिक महिला दिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्र न्यूजच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांसाठी कर्तव्यजननी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, माजी पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुषमा बसवंत, सुप्रसिद्ध अभिनेते भूषण कडू, महाराष्ट्र न्यूज सल्लागार डॉक्टर सुनील खर्डेकर असे दिग्गज मान्यवर उपस्थित होते। तसेच महाराष्ट्र न्यूज संपादिका अमृता पाटणकर या देखील व्यासपीठावर उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार घालून झाली। त्यानंतर महाराष्ट्र न्यूजच्या संपादिका अमृता पाटणकर आणि सल्लागार डॉक्टर सुनील खर्डेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले। त्यानंतर या सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या 54 महिलांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी आपल्या भाषणात हसवता हसवता स्त्रियांचे आजचे जीवन कसे आहे याचे वास्तव मांडले। तसेच माजी पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर यांनी महिलांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले। त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख प्रवक्त्या डॉक्टर सुषमा बसवंत यांनी आपल्या भाषणात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट कसा होता हे सांगितले। तसेच सावित्रीबाई फुले यांना अजूनही भारतरत्न मिळाला नाही याची खंत व्यक्त केली। कार्यक्रमात अनेक नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र न्यूजच्या टीमने केले होते। तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण गायकवाड यांनी केले होते।